सुस्वागतपणे धन्यवाद। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दत्ताराम क्रीडा मंडळ आणि संलग्न दत्ताराम सामाजिक संस्था या ठिकाणी श्री मागे गणेशोत्सव जयंती उत्सव आणि श्री सत्यनारायणाची महापूजा मागे गणेशोत्सव या उत्सवानिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात गेले होते आणि आज दिनांक 25 जानेवारी 2026 श्री सत्यनारायणाची महापूजा आणि त्यानिमित्त डबलबारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केला आहे आणि त्या भजनासाठी आम्हा 2 बुवांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। मी स्वतः साई प्रसादी भजन मंडळ गुणगुस कडेवाटार तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी मी स्वतः बुवा गौरव अशोक पांचाळ मला या ठिकाणी पक्वासात करतात ते माझे बंधू वैभव पांचाळ, त्याचप्रमाणे मला तबला साथ करतात ते कोकणचे सुप्रसिद्ध पक्वावादक ऋषिकेश मिस्त्री, त्याचप्रमाणे आज आम्हाला जोडीला जे बुवा लाभले त्या कोकणची शान श्री मुंबादेवी प्रसादी भजन मंडळ बुवांचे गुरुवर्य आहेत सन्माननीय सतीश सावंत बुवा, त्यांचे पट्टे शिष्य आमचे मित्र सन्माननीय सुनील कदम बुवा आणि बुवाने या ठिकाणी पक्वा साथ करतात ते संकेतजी कदम आणि बुवांना तबला साथ करतात ते चैतन्य सटे। आम्हा 2 बुवांना या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करण्याची सुसंधी या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुधीर वारक, सेक्रेटरी सन्माननीय राजू पिंगुळकर, खजिनदार सन्माननीय शैलेंद्र विचारे आणि मंडळातील सर्व सदस्य महिला मंडळ यांनी या ठिकाणी आम्हाला भजन करण्याची सुसंधी प्राप्त करून दिली त्याबद्दल या मंडळातील सर्व पदाधिकारी यांचा अत्यंत आभार आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी या अकोल्यात आमच्या सर्वांचे लाडके माजी खासदार सन्माननीय विनायकजी राऊतसाहेब देखील येणार आहेत थोड्या वेळात। त्याचप्रमाणे नवनिर्वाचित या ठिकाणचे नगरसेवक सन्माननीय गीतेजी विनायक राऊत यांचे देखील आभार मानतो। त्याचप्रमाणे या शाखेचे शाखा प्रमुख सन्माननीय संतोष गोवलकर साहेब यांचे देखील आभार मानतो। त्याचप्रमाणे मला त्यांनी फोनद्वारे कॉन्टॅक्ट केला या भजनासाठी ते आमचे मित्र सन्माननीय वासुदेवजी धुरी यांचे देखील आभार मानतो। आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि आम्हाला आमच्या काकांसमान असणारे आमचे सन्माननीय राजन भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचे देखील आभार मानतोय। त्याचप्रमाणे आम्हाला गुरुसमान असणारे नेहमी आम्हाला भजनात मार्गदर्शन करणारे सन्माननीय व्यंकटेशजी राणे बुवा देखील या वाकोल्यात राहतात, त्यांचे देखील आभार मानतोय।
मागतोय. या ठिकाणी अनेक नामवंत कलाकार, अनेक नामवंत माझे सगळे ज्ञाती बांधव, माझे सगळे चाहते वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे व्यंकटेश राणेबुवा म्हणजे बुवा, त्याचप्रमाणे आमच्या मंडळीमध्ये हराणेबुवांचे पट्टे शिष्य म्हणजे ओळखले जातात ते जगदीश पांचाळबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या आमच्या बुवांसाठी वाजवा. त्याचप्रमाणे येथील रंगदेवता आणि स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करून, विद्येची देवता सरस्वती मातेला वंदन करून, सत्याचा वाली श्री सत्यनारायण पाठी शिकवून माझी ग्रामदेवता आई तुमच्याही चरणी नतमस्तक होऊ. या गावची ग्रामदेवता, या मुंबादेवीची ग्रामदेवता, या सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतोय. संपूर्ण जगताचा आराध्य दैवत गणपती गजाननाला वंदन करतोय. माझा गुरुवर्य रत्न संतोष क्षीरसागर बुवा यांचे आशीर्वाद पाठीशी घेतोय. सर्वांच्या, माझ्या आणि तुम्हा सर्वांच्या आई वडिलांच्या चरणाची नतमस्तक होतोय. भजन कसं करावं हे ज्यांनी आम्हाला शिकवलं, ते कोकणातील पंचरत्ने कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा, मदन महर्षी परशुराम पांचाळ बुवा, संगीत रत्न विलास पाटील बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, काशीराम परब बुवा, जयराम घाणीगावकर बुवा, हे सर्व पंचरत्नांच्या चरणाची नतमस्तक होतोय. धर्म कसा जपला पाहिजे हे ज्यांनी आम्हाला शिकवलं, ते हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय. आणि परस्त्री माते समान वागणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी हरिनामाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी नवज्योत मित्र मंडळ यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद. एक बाटली मला पण द्या पाण्याची. मागाशी बरोबर ना, मागाशी तुम्ही आल्यावर आमचा काय सांगलास की आता तुम्ही रात्रीवर भांड चालली, सकाळी एका ग्लासात बसता, म्हणून मी म्हटलं बाटली आपली माझ्याकडे द्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या बाजूला बसलेले सन्मान्य सत्यवान साळसकर हे एक वैद्य आहेत. नागिण, कावीळ, मुतखडा, दमा, संधिवात ज्याला कोणाला असेल तर कृपया यांच्याशी नक्की संपर्क करा. गावठी औषध, कारण हे सगळे आता सध्या सगळं वाढलेलं. आता हळूहळू मुंबईत आपली परिस्थिती बिकट आलेली आहे. पण आपण मराठी होतो, आपण आपली मुंबई शेवटी आपली आहे, आपण कोणाच्या हातात देणार नाही. बिनतास भेटायचं, 2 आधी मारायचं, मग पुढं व्हायचं. युट्यूब चालू आहे. आलेले सर्व युट्यूबरचं सुद्धा भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो. बुवानी सुद्धा चांगलं भजन केलंय. बुवानी तसं मला काय बोलले नाहीत आणि त्यांची हिंमत पण नाही तेवढी होणार मला बोलायची, मला 100% माहिती आहे. कारण ही मुंबईसारख्या ठिकाणी बुवा आम्ही जेव्हा भजन करतो ना मंडळी, तेव्हा आपल्याला ना वेळेचं भान असलं पाहिजे. आज पारंपरिक बारी ठीक आहे, 11:30 वाजता या माणसाने माझ्याकडे बारी दिलेली आहे. आता पोलीस कधी येतील मला माहिती नाही, पण तरी पण कसं विषय हा, शेवटी वेळेचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे. कारण एका वर्षाची किंमत आपण कोणाला विचारा, जो वर्षभर अभ्यास करून फायनल परीक्षेमध्ये नापास होतो ना, त्याला विचारा की एका वर्षाची किंमत किती. एका मिनिटाची किंमत कोणाला विचारा, जो ऑलिम्पिकमध्ये धावून एका सेकंदासाठी मागे राहतो ना, त्याला विचारा की एका सेकंदाची किंमत आहे. त्याच्यामुळे ही मुंबई आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा आपण कार्यक्रम करतो ना, तेव्हा समोरच्याला पण आपण चान्स दिला पाहिजे आणि ते गरजेचं आहे. मी बुवांना काय रागवून बोलत नाही, तरी पण बुवांनी आपल्यापर्यंत भजन केलं. मी सुद्धा ज्या कामासाठी आम्हाला बोलवलं ते भगवंताचं नामस्मरण करूया आणि नक्कीच गजराच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे. बुवांना तर तेवढं काय बोलणार नाही, कारण बुवा माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. बुवा सुद्धा मला काय बोललेलं नाही आहेत, तरी पण मी काय तसं सोडणार नाही त्यांना. तर माझ्याकडे ही एकच बारी आहे. त्याच्यानंतर 4थ्या बारीला पोलीस येतील, यांच्या बारीलाच वाटतं पोलीस 3ऱ्या बारीला येतील. पण मला या मंडळावरती 100% भरोसा आहे. कारण ना पैशासाठी ना स्वार्थासाठी, ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आणि दत्ताराम क्रीडा मंडळ हे जगत्याचे फक्त आणि फक्त हरिनामासाठी, फक्त आणि फक्त हरिनामासाठी, फक्त आणि फक्त हरिनामासाठी. भजनाची सुरुवात
भजन रूपाने करूया. बाकी बोलण्यासारख्या गोष्टी भरपूर आहेत, कारण सध्या हा AI चा जमाना आहे आणि AI च्या जमान्यात AI आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकवून जातो. मध्यंतरी एक ट्रेंड आला होता AI चा की AI आपल्या सगळ्यांना साड्या नेसवतोय, सगळ्यांना कोट बीट घालतोय अगदी व्यवस्थित. आता मी दिसायला काळा असलो तरी पण AI मला गोरा करणार. म्हणजे सत्य आहे ते बोलायला काय, काळा तर काळा ना, त्यात काय. पण AI काय करणार, आपल्याला गोरा करणार. पण मंडळी, या AI च्या नाटकामध्ये फसू नका, कारण कधीतरी आपला घात होईल त्या AI कडून. म्हणून बाकी काय नाही, या ठिकाणी सुरुवात करूया. आणि साळेसकर साहेबांकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद, तुमचे आभार मानतो. आणि एक गोष्ट सांगायची फक्त राहिली की आल्यानंतर अतिशय मन प्रसन्न करणारं हे, जागा जरी लहान असलं तरी मन प्रसन्न करणारं हे मंडळाचं वातावरण. एकदा जोरदार टाळ्या या मंडळासाठी वाजवा. आणि उत्कृष्ट काम. आणि मुंबईसारख्या ठिकाणी पारंपरिक डबलबरी करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. मुंबईसारख्या ठिकाणी आता 2020चा जमाना आहे. 2020 मध्ये अशी परिस्थिती आहे की समोरचा बुवा बाजूला बसणारे फक्त एकमेकांच्या व्यंगावरती किंवा एकमेकांची उणीधुणी काढण्यात दोन बुवा तेवढंच फक्त बोलणार. आज बुवांकडून मला सुद्धा, बुवा माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत, बुवानी खूप वर्ष भजन केले. माझ्या मते बुवानी या अकोल्यात पण खूप वेळा भजन केले. पण बुवा, पारंपरिक बारी तुम्हाला जरा जेव्हा अभंगावर संपवावी लागते ना, तेव्हा तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे. पारंपरिक बारी जेव्हा आपण अभंगावर संपवतो ना, भले वेळ तुम्हाला होता ना, पण गवळणीपर्यंत तरी बुवा तुम्ही साधारण जायला पाहिजे होते. हरकत नाही. पारंपरिकता कुठे, आम्हीच सांगणार की आम्ही पारंपरिकता टिकवतो नाही, आमचीच पारंपरिकता आम्ही अभंगापर्यंत संपवतो, असं नसतं ना. तेच ती 2-3 गाणी एकत्र राजाची का आपण सगळी गाणी म्हटली पाहिजेत, सगळी गाणी म्हटली पाहिजेत. पण आपली जी भजनाची पारंपरिकता आहे ती पण आपण जपली पाहिजे ना. अभंगापर्यंत पॉईंट इज पॉईंट पकडता आला पाहिजे. चला, निरे ग रे ग म ग म ध म ध नि रि रि म ध म नि ध प म ध प म ग रे ग नि रे ग म प रे. विघ्न विनाशक विघ्न विनाशक गुणीजन पालक विघ्न विनाशक गुणीजन पालक दुरित तिमिरहारका दुरित तिमिरहारका सुखकारक तू दुःख विदारका सुखकारक तू दुःख विदारका.
धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीधरा. ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीधरा. प्रसन्न होऊनी करी पावन म्या पामरा. प्रसन्न होऊनी करी पावन म्या पामरा. बम बम मुखी बोलती ब्रह्ममुखी बोलती ब्रह्ममुखी बोलती ब्रह्ममुखी बोलती. तैसे चिनाद गरजती ऐसे चिनाद गरजती. नंदीवर बैसुनी नंदीवर बैसोनी शंकरासवे पार्वती. शंकरासवे शंकरासवे पार्वती. शंकरासवे पार्वती. हर हर शंकर भोळा हाती त्रिशूळ सर्पगळा. हर हर शंकर भोळा हाती त्रिशूळ सर्पगळा. नीळकंठ शोभे ढवळा. नीळकंठ शोभे ढवळा. लागो मला त्याचा लळा. लागो मला त्याचा लळा. लागो मला त्याचा लळा. लागो कुंडली गवरदा. श्री
भजनगाय कैलासवासी परशुराम पांचाळ छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी धन्यवाद. नाव या ठिकाणी सन्मान्य आमचे उपाध्य यांच्याकडून हे 200 रुपये पारितोषिक केला. धन्यवाद. आशीर्वाद रूपी स्वीकार करतोय, त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. परमेश्वराने त्यांनी प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. ज्यांनी दिलं त्यांना पण उदंड आयुष्य लाभो, ज्यांनी नाही दिलं त्यांना पण उदंड आयुष्य लाभू दे. बाकी म्हणजे पैसे दिलास म्हणून काय, बाकी त्यांनी नाही दिलं तरी पण कोणाकडे असतील तर थांबू नको अजिबात. बुवाने ऑलरेडी बराच वेळ काढलेला आहे. भजनाची सुरुवात फरमाईश होती, शिवतांडव म्हणायचा प्रयत्न करतो. तुम्ही इथंच थांबा. परत एकदा सन्मान्य उपाध्याय यांच्याकडून 200 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद. मंडळाकडून स्वीकारले, त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. धन्यवाद मंडळी. सगळ्या गोष्टी आपल्याला भजनात मांडता आल्या पाहिजेत. म्हणजे मी काही मोठा भजनात शिकलेलो म्हणजे असा मोठा माणूस आहे, पण चारी बाजूने भजन झालं पाहिजे. थोडंसं मनोरंजन, थोडंसं अध्यात्म. कारण सध्याच्या पिढीला हा व्हॉट्सअपचा जमाना आहे, हा AI चा इंटरनेटचा जमाना आहे. आणि आपल्याला एखादा जोक्स जर मारायचा असेल तर तो लगेच एखादा गुगलवरती आपण सर्च केला तर लगेच मिळून जातो. परंतु आपलं ज्या संतांनी, ज्या आपल्या पंचरत्नांनी दिलेला हा वारसा, अध्यात्माचा वारसा आहे, तो कुठंतरी कमी पडत चालला आहे सध्या. त्याला कुठंतरी आपण गालबोट न लावता भजन करणं हे गरजेचं आहे असं लावतो मला. कारण सध्या एवढी वाईट परिस्थिती आपल्या भजनाची आली मंडळी. तुम्हाला खरं सांगतो की आमच्या भजनाला सध्या नियम लागलेत. भजनाला याच्या आधी क्रिकेटला नियम होते, कबड्डीला नियम होते, भजनाला आजपर्यंत नियम नव्हते. परंतु आज अशी परिस्थिती आमच्यावरती आहे की भजनाला पण आमचे नियम आले. आणि हे कोणामुळे आलेत? आमच्यासारख्या बुवांमुळेच आलेत. कारण का आमचं तोंड सध्या धड नाही राहिलेलं. बाहेरून कोणी 10 रुपये दिला की ह्याने सुरुवात केला, शांता झाली, शालू झाली. हे सध्याचं भजन म्हणजे सध्या बुवा मोठा कोण? ज्याला चांगलं गाता येतं, त्याला चांगलं बोलता येतं, तो बुवा नाही. त्याला दुसऱ्याची सालपट कशी जास्त काढता येतात, तो मोठा बुवा झालेला आहे सध्या. ही सध्याची परिस्थिती आहे आणि ते कुठेतरी आपण बदललं पाहिजे. आणि त्यासाठी या मंडळाचं योगदान एवढं मोठं आहे. एकदा जोरदार टाळ्या या मंडळासाठी वाजवा. पारंपरिक पारी ठेवणं खूप सोपी गोष्ट नाही आहे, खूप कठीण गोष्टी आहे. या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे ते काका देखील तिथे बसलेले आहेत, जे माईकवर सतत बोलत असतात की बुवानी पेटीवरती नाचलं नाही. काय हातात त्या जीवात नाचत नाही. नाही हो, नाचण्यासाठी पेटी आणि भजन हे नाचण्यासाठी नाहीये. पहिली गोष्ट, नाचतो कधी जेव्हा आमच्याकडे तुमका एकदा घेऊन जाते गणपती शक्ती तुरा. 1 नंबर काम असता, जबरदस्त. म्हणजे सकाळपर्यंत तुम्ही उठणारच नाही जेव्हा. 1 नंबर आणि तुमची कंबर अंबर आणि 1 नंबर. शिवशंकरांचं भजन गातोय. शिवशंकर म्हणजे सगळ्यात भोळे, आपण ज्याला म्हणतो सगळ्यात भोळा कोण असेल तर शंकर. ज्यावेळी शंकर स्वतःच्या, आता शंकर कुठे राहतात तर स्मशानात, अंगाला भस्म लावून. भस्म म्हणजे काय? मेलेल्या माणसाची राख, बरोबर ना? मेलेल्या माणसाची, तो पण माणूस कधी मेलेला? ताजा मेलेला पाहिजे. ताज्या मेलेल्या माणसाची राख अंगाला पासून ज्यावेळी शिवशंकर ध्यानमग्न बसायचे आणि कोणाचं तरी नामस्मरण करायचे, त्यावेळी त्यांची बायको, कोणी सांगितलं बायको कायकू, कोणी मगाची सांगलं नाही, बायको आणि कायकू बाबा लय मोठा हत्यार आता, मका 6 महिन्यात कळलेला. त्याच्यामुळे बायकोच्या नादात कुणी लागू नका. तर ध्यानमग्न अंगाला जेव्हा भस्म लावून बसायची तेव्हा पार्वती माता आल्या आणि शंकराला विचारते, नाथ तुम्ही तर देवांचे देव, सगळ्या भक्तांनी तुमची उपासना, तुमचं नामस्मरण केलं पाहिजे, मग तुम्ही या ठिकाणी बसून कोणाचं नाम घेताय? सगळ्या भक्तांनी तुमचं, तुम्ही तर देवांचे देव, मग तुम्ही कोणाचं नाम घेताय? हे ऐकल्यानंतर शंकरने काय सांगितलं? अगं
मी जे नाम घेतोय हे आपल्या शरीरात मी माझ्या आत्म्याचं आत्मारामाचं मी चिंतन करतोय. आपल्या शरीरामध्ये अनेक देवतांचे वास आहेत. जर आपण पूर्वीची माणसं बघितली तर पूजा झाल्यानंतर आपल्या प्रत्येक ठिकाणी टिळे लावायची. का लावायची? कारण त्या प्रत्येक ठिकाणी भगवंताचा वास आहे. मग ते शंकर काय सांगतात पार्वतीला की अगं हे सगळं गुपित आहे, गुपित, मी तुला सगळ्यांसमोर सांगू शकत नाही. तेव्हा तिला घेतलं आणि एका सरोवरच्या किनारी जाऊन बसले आणि हे सगळं गुपित सांगायला त्यांनी सुरुवात केलं आपल्या बायकोला. काय की आपल्या शरीरात ब्रह्म्याचं स्थान कुठे आहे, ह्या गणपतीचं स्थान कुठे आहे, सप्त नद्या कुठे आहेत, हे सगळं सांगता सांगता एवढं सगळं गुपित सांगता सांगता पार्वती मातेला झोप लागली. पण हे सगळं गुपित कोणतरी तिसरा माणूस, पार्वती माता झोपली तरी शंकरांच्या प्रत्येक वाक्याला कोणतरी हुकार, कोणतरी बाहेरून हा हू असं करत होता. शंकर सगळं सांगतात सांगता सांगता बघतायत तर माझी पत्नी झोपी गेली. मग हे आता ऐकतोय कोण? हे आता गुपित ना राहिलं. हे तिसऱ्या माणसाला समजलं. तेव्हा त्याने काय सांगितलं, अरे तू कोण आहेस? ताबडतोब आत्ताच्या आता बाहेर ये. तू कोण आहेस? ताबडतोब आत्ताच्या आता बाहेर ये, नाहीतर मी तुझा या त्रिशूलाने तुझा शिरच्छेद करेन, तुझा वध करेन. असं ऐकल्यानंतर ज्या सरोवराच्या किनारी शंकरांनी, काय बाबू तुझं काय प्रॉब्लेम हा? आतमध्ये माहिती ना ती, बाहेर नको ओरडू रे बाबू, अंदर आ जाओ. नाहीतर तो एक जोक हा माहिती ना, नाहीतर एक जोक माहित आहे ना, तो ट्रेन मध्ये उभे असतात आणि त्याला खाज लागते. तो म्हणता ए खाजवताय तो तेरा खाजव मेरा जीव खाजवताय. अशी परिस्थिती यायला नको म्हणून मग सांगते मैदानात तेव्हा कसं आहे. तर हे सगळं गुपित राहिलं नाही. तू आताच्या आता बाहेर नाही तर मी तुझा शिरच्छेद करीन असं म्हटल्यानंतर ज्या सरोवराच्या किनारी हे दोघ जण बसले होते त्याच्यातून आवाज आला, त्या नदीतून आवाज आला की नाथ मी देखील तुमचा शिष्य आहे, पण ह्या जन्मात नाही पुढच्या जन्मी मी तुमच्याकडे भिक्षा घ्यायला येणार. आणि त्यांचं नाव काय? मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथ आपण जे म्हणतो त्यांनी मग पुढच्या जन्मात येऊन शंकरांकडून भिक्षा घेतली. हे कुठंतरी आपण भजनात सांगणं गरजेचं आहे. बाकी जोक्स बिक्स आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हे सगळे कॉमन झालेलं आहे. या ठिकाणी शिवतांडवाचं भजन या ठिकाणी सादर करतो. हो जरा थांबा तरी, रुपवले तरी होऊ दे, मग उडवूया सगळं. नुसतं उडणार नाही ते, काहीतरी लागतं उडवू का. आज या ठिकाणी आमचे पूजेचे मानकरी साहेब या ठिकाणी जे पूजेला बसले होते, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. आमचे मित्र आहेत ते. सरे मरे सरे म पनी प मरे म प मनी पनी म प रे म पनी प मरे रे 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 एका जनार्दनी एका जनार्दनी गुरु परब्रह्मा
शिवशंकरा हरिहरा शिवशंकरा हरिहरा शिवशंकरा मम रे बाबा बाबा मनी नी नी सा 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 मम रे बाबा बाबा मनी नी नी सा 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 रे नी सा पनी मा परे मा सा रे नी सा मनी सा रे मनी सा रे मनी सा सा शिवशंकरा मम रे बाबा बाबा मनी नी नी सा 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 रे मम रे बाबा बाबा मनी नी नी सा 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 रे नी सा पनी मा परे मा सा रे नी सा पनी मा परे मा मनी सा रे मनी सा रे मनी सा सा शिवशंकरा
Oh